नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये AI सुपर प्रॉम्प्टर. आपण नेहमी वेगवेगळे विषय घेऊन येत असतो. तसाच आपला आजचाही विषय आहे. आपला आजचा विषय थोडासा वेगळा आहे. तो काय आहे तो तुम्हाला मी मध्ये सांगणार आहे. ना सुरुवातीला ना शेवटी या व्हिडिओला तुम्ही लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुम्ही इतरांशी शेअर पण करा. बरं, या व्हिडिओचा डिस्क्रिप्शनमध्ये डिस्क्लेमर दिलेला आहे. चला पाहूया आज काय होत आहे. तुम्हाला माहिती आहे आपल्या व्हिडिओमध्ये कथानक चालू आहे. या कथानकामध्ये 4 जण आहेत: राहुल, नेहा, समर, कीर्ती. राहुल त्यांचा लीड आहे. त्या चौघांच्याही मानेमध्ये एक चिप लावली आहे. त्याच पद्धतीनं ज्या प्रोजेक्टवर काम करत आहेत अशा ठिकाणी झाडाच्या मुळांमध्ये आजूबाजूला एन्व्हायरमेंटल डेटा कॅप्चर होण्यासाठी त्यांनी सेन्सर्स लावलेत. हा सगळा डेटा जो आहे त्याच्या लॅपटॉपवरती सिंक होतोय आणि तो सिंक झालेला जो डेटा आहे त्यातून वेगवेगळ्या पद्धतीनं ॲनालिसिस होऊन रिझल्ट येतात. 24 तास तो ते बघत असतो आणि त्याच्यावरती ॲनालिसिस करत असतो, काय काय गोष्टी ठरवत असतो. हे का झालं, हे का झालं नाही, हे चौघं मिळून डिस्कस करत असतात. पुन्हा प्रोजेक्टची दिशा ठरवत असतात. चला आता आज काय होतंय, शनिवारच्या संध्याकाळी मान्सून थोडासा कमी झालेला, पाऊस पडत नव्हता. आकाशामध्ये ढग जे आहेत ते काळे होते, पाऊस तेवढा पडत नव्हता. बाईकवरनं तो घरी यायला लागलेला. खड्ड्यातनं बाईक गेली, पाणी आजूबाजूला ओढलं. आजूबाजूला जे लोक होते कदाचित त्यांच्या तोंडातून काही शब्द आले असणार आहेत त्याच्याबद्दल, पण असं झालं. त्याचा मूड थोडासा त्यामुळं वेगळा होता. संपूर्ण आठवडाभर धावपळ झालेली, बऱ्याचशा लोकांशी बोलणं झालेलं, थकवा आलेला. आज त्याला फ्रेश व्हायचं होतं. गाडी घेऊन बाहेर पडलेला बाईकवरून, ड्रर करून फेरी मारून बाहेर येणार होता तो. त्याच्या डोक्यात आता मात्र एक विचार चाललेला की आज थोडं शांत राहूया, कोणाशी बोलायला नको, व्यवस्थित पद्धतीनं ह्या सगळ्या झालेल्या गोष्टींवरती विचार करत राहू, असं त्याचं डोक्यामध्ये थिंकिंग चाललेलं. आज कोणाशी बोलायचं नाही, आज कोणाशी बोलायचं नाही, एवढंच ते डोक्यामध्ये चाललेलं. सिग्नल जवळ तो थांबला, तेवढ्यात एक डिलिव्हरी बॉय डिलिव्हरी घेऊन चाललेला आणि त्याची आमोरासमोर त्या दोघांची धडक झाली, पडली. त्याचं जे काय डिलिव्हरी होत्या त्या रस्त्यावर थोड्या विखुरल्या. हा पण थोडा पडल्यामुळं चिडचिड झाली याची त्याच्यावरती. तो म्हणला, अरे तुला डोळे आहेत का नाहीत, असं कसं काय तू हे केलास? तो म्हणाला, मी थोडं कामामध्ये होतो, त्या कामात होतो, माझ्या डोक्यात विचार चाललेला, मला अर्जंट डिलिव्हरी होती त्यामुळं मी फास्ट चाललेलो. म्हणाला, सॉरी भाऊ, पण आता झालं. आणि त्यानं गाडी बाजूला घेतली. ह्यानंसुद्धा मनामध्ये थोडंसं गिल्ट आलं, उगाच तो अरे चाललाय कामाला, अर्जन्सी आहे, त्यामुळे कदाचित झालं, थोडीशी गिल्ट भावना आली. अशाच ह्याच्यामध्ये तो घरी आला. पार्किंग लॉटमध्ये आला. पार्किंग लॉटमध्ये बाईक त्यानं पार्क केली. पार्क करायच्या वेळी टांगवरून काढली आणि खाली घेणार बाईकवरनं पाय घसरला. निसरडं होतं पावसामुळं, पाय घसरला आणि पडला. त्याच्या वरच्या खिशामध्ये जो मोबाईल होता तो पण उडून खाली. त्याच्या डोक्यात एकच विचार, परफेक्ट म्हणला, अजून काय वेगळं व्हायला पाहिजे होतं. तिकडं हे झालं, आता इकडं हे. तेवढ्यात नेहावरून पळत खाली आली. अरे काय झालं रे, असं आहेस, असं का, तू ठीक आहेस ना? राहुल जरा वेगळ्या स्टोनमध्ये, काय झालं बघ आता, हे पडलो, हे झालं, ते झालं, चालू केलं. ती शांतपणे बघत होती. कीर्ती तिकडनं कॉलवरती होती. तुम्हाला माहिती आहे, चौघं जणं जे आहेत एकाच फ्लॅटवरती राहतात, टेक्नॉलॉजीशी वेल कनेक्टेड आहेत, एकमेकांशी व्यवस्थित टेक्स्ट करतात, व्हॉट्सॲप, व्हिडिओ कॉल सगळं चाललेलं असतं त्यांचं डिस्कशन. हे सगळं टेक्स्टच्या माध्यमातून होत असते त्यांच्यामध्ये, किंवा वेगवेगळ्या ॲप्सच्या माध्यमातून त्यांचं एकमेकांशी कॉन्व्हर्सेशन होत असतं. अशा पद्धतीनं ती व्हिडिओमध्ये कीर्ती जी होती नेहमीप्रमाणे स्क्रोल करत होती. टर चाललेलं तिचं काही ना काहीतरी बघणं. सॅटरडे चालू केलं तिनं. सॅटरडे, शनिवार. तो एवढं सगळं झालं म्हणून चालू केली शनिवार म्हणून. तिकडनं हसून समर म्हणाला, ब्रो आज कर्मा फास्ट आहे म्हणला आज. राहुलने इग्नोर केलं आणि म्हणाला, अगं नेहा, काय झालं बघ, हे काय करायचं, असं म्हणत ते दोघं पण हातात हात धरून गेले. रात्र वाढत गेली. राहुल बाल्कनीमध्ये बसलेला, सगळ्या गोष्टींचा दिवसभराचा विचार करत, काय झालं, हे झालं, ते झालं. त्यानं तिथनं बघितलं, ॲक्च्युली पाऊस चालू होता सोसायटीजवळ, त्यांच्या हलकासा गोंधळ होता. खाली बघितलं त्यानं, तोच डिलिव्हरी बॉय अजूनसुद्धा
बराच वेळ झाला. गाडी सुरू करायचा प्रयत्न करत होता. भयंकर घाम फुटलेला त्याला. डिलिव्हरी लेट झालेल्या. गाडी सुरू होत नव्हती. रस्त्यावर पडलेले डिलिव्हरीतले पार्ट सगळे. अशा पद्धतीनं तो अत्यंत टेन्शनमध्ये त्यानं बघितलं ते चित्र. तो खाली आहे. कोणाला तर कॉल पण करत होता तो. पाऊस पडत होता त्यामुळे तो भिजलेला पण. बरेच अशा गोष्टी झालेल्या होत्या. नेटवर्कचा सुद्धा गोंधळ. तुम्हाला म्हणजे पाऊस पडलेला असताना नेटवर्कचं सुद्धा असं झालेलं सगळं. क्षणभर राहुलच्या मनात आलं, अरे काय झालं. मी तर फक्त ह्याचा तर बऱ्याच पद्धतीनं त्याचा विचार चालू होता. त्यानं स्वतःच्या मनाशी म्हणलं, अरे मी ओव्हर रिॲक्ट केलं का थोडंसं. काय झालं याच्यामध्ये. ओव्हर रिॲक्ट झालं का माझ्याकडनं. त्याला मी जेव्हा बोललो त्यावेळी किंवा आणि काय झालं ते विचार चाललेला त्याचा. नेहा मागणं आली आणि म्हणाली, हे बघ सॅटरडेला नेहमीप्रमाणे तिच्या आईनं सांगितलेलं, सॅटरडेला आपण जे करतो ते आपल्याला पुन्हा मिळतं. आपण चांगली गोष्ट केली तर आपल्याला चांगली गोष्ट, आपण जर काही कुकर्म केलं तर त्या कर्माची फळं त्याच पद्धतीनं मिळतात. हे तिच्या आईनं सांगितलेलं तिला आठवलं आणि ते तिनं राहुलला त्याच पद्धतीनं सांगितलं. राहुल खाली बघत होता. नेहाचं व्यवस्थित ऐकलं. डिलिव्हरी बॉय अजून पण एक पद्धतीनं स्ट्रगल चाललंच होतं त्याचं. उठला आणि तो खाली गेला. एकदम अचानक तो 1-2 तासापूर्वी ज्याच्याबरोबर त्याचा ॲक्सिडेंट झालेला तोच व्यक्ती समोर बघितल्यावर तो सरप्राईज झाला. भाऊ तुम्ही इकडं कसं काय आणि परत आला तुम्ही. तो शांत. चल तो म्हणाला, बाईक साईडला घे, काय झालंय बघूया. बाईक साईडला घेतली. सुरू करायचा प्रयत्न केला. तो म्हणाला, राहुल म्हणाला, हे बघ मी बसतो, तू मागणं ढकल, बघूया चालू होती काय. तो बसला, मागणं थोडं ढकललं, बाईक सुरू झाली. चल म्हणला, मी चहा पाजायला गेला तो. ते दोघंजण एका चहाच्या गाड्यावरती गेले. चहा पिला. पाऊस तिकडनं तसाच सुरू होता. डिलिव्हरी बॉय म्हणाला, काही वेळा ना स्माईल फक्त बास असतं. फार काय नाही, फक्त स्माईल फक्त बास होतं. आणि दिवस जो आहे आता बघूया, आता होतील आता पटापटा डिलिव्हरी असं वाटतंय मला. घरी परतल्यावर नेहानं त्याच्याकडे बघितलं. त्याचा पण मूड बेटर झालेला. ती म्हणाली, हे बघ शनिवार हा खरं तर कर्माचा दिवस आहे. जैसा करोगे वैसा भरोगे, म्हणजे कर्माचा दिवस आहे शनिवार. त्याच्या आईनं सांगितलेलं असं तिला आठवलं. हिनं परत त्याला सांगितलं, तुम्हाला माहिती आहे तू लीड आहे. अशा पद्धतीनं जेव्हा ती त्याला सांगती त्यावेळी ते दोघं इतर आणि घाबरतात. त्यांना वाटतंय की लीडलाही एवढं सुनवायला लागली आहे. आता आम्हाला पुढच्या आठवड्यामध्ये परत दुप्पट काम देणार. त्यामुळं ते दोघं पुन्हा जरा घाबरलेच म्हटलं तरी चालेल. आणि कीर्ती म्हणाली तिकडनं, कर्मा रिपेअर झाला आहे. आता कर्मा रिपेअर झालेला आहे. समर पण म्हणाला, हे बघ सॅटरडेला पण आता हा जो नवीन गोष्ट आहे ती गोष्ट पण आपल्याला कळली आहे. आणि हे सगळं त्यांच्या मानेतल्या सेन्सर्समधून सिंक झालं आहे लॅपटॉपला. त्यातनं रिझल्ट्स आलेत ॲनालिसिस होऊन. काय आलं आहे तर ॲक्शन रिस्पॉन्स लूप हा डिटेक्ट झाला आहे. एनर्जी पुन्हा एकदा रिटर्न झाली आहे. सायकल पण कंप्लीट झाली आहे. मूड पण फ्रेश झाला आहे. अशा पद्धतीचे त्याच्यावरती एकामागोमाग एक नोटिफिकेशन्स आले. ते त्याचबरोबर त्याच्या घड्याळामध्ये सुद्धा ते दिसायला लागले. चला आता आपली गोष्ट जी आहे आजची ही संपलेली आहे. कर्म हे मॅजिक नाही तर पॅटर्न आहे हे राहुलला लक्षात आलं. पण तुम्हाला माहिती आहे आपल्या स्टोरीमध्ये नेहमी एक प्रश्न निर्माण होतोय आणि तो प्रश्न ते पुढच्या भागांमध्ये सोडवायचा प्रयत्न करतच असतील. आजचा प्रश्न असा निर्माण झाला की आपण जे करतो ते खरंच परत येतं का हे फक्त सेईंग आहे, हा त्यांना आता प्रश्न पडला. बघूया काय होतंय. ते ॲनालिसिस करतच राहतील. आपण पण त्यांच्याशी कनेक्टेड राहूच. भेटूया आपण पुढच्या भागामध्ये. निरोप घ्यायची वेळ आली आता. नमस्कार.